नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 29 जानेवारी 2026 च्या खूप जास्त महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कोणत्या ठिकाणी होऊन मृत्यू झाला? तर बारामती यानंतर आपल्या महाराष्ट्रातील एकूण किती जणांना पद्म पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर एकूण 15 जणांना. यानंतर साताऱ्याचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल घाटके आदित्य श्रीकुमार यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? तर शौर्य चक्र हा पुरस्कार. यानंतर उत्कृष्ट सेवा आणि व्यावसायिकतेबद्दल कोणत्या राज्यातील पोलिसांना राष्ट्रपती पोलीस रंग पुरस्कार 2026 ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे? तर सिक्कीम यानंतर राज्यातील संशोधनाला चालना देण्यासाठी अटल विचल अग्रगामी आसाम योजना कोणत्या राज्याने नुकतीच जाहीर केली आहे? तर आसाम यानंतर कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य सर्व पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर ओडिशा यानंतर पुढील प्रश्न, तर 27 ते 30 जानेवारी दरम्यान भारत ऊर्जा सप्ताह 2026 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर गोवामध्ये. यानंतर मार्क टली यांचे नुकतेच 25 जानेवारी रोजी निधन झाले आहे. तर ते कोण होते? तर ते होते ज्येष्ठ पत्रकार व लेखक. यानंतर माओवाद्यांवर ऑपरेशन मेगाबुरू कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आले आहे? तर झारखंड या राज्यामध्ये. यानंतर कालचा आपला 10वा प्रश्न पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर शेख जोवान बिन हम्मद अल थानी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत. तर 29 जानेवारी 2026 च्या आजच्या चालू घडामोडी आहेत आपल्या. खूप महत्त्वाचे 10 प्रश्न घेतलेत मी यामध्ये आणि स्पष्टीकरण देखील घेतलेले आहे. तर चला पहिला प्रश्न पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रीपदे होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वित्त व नियोजन व राज्य उत्पादन शुल्क हे मंत्रीपदे होती. तर आपण सविस्तर महत्वाची माहिती देखील आपण यांची पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सध्याच्या महायुती सरकारमध्ये प्रामुख्याने वित्त म्हणजेच फायनान्स आणि नियोजन म्हणजेच प्लॅनिंग ही महत्वाची मंत्रीपदे होती. तर 21 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या अधिकृत खातेवाटपानुसार त्यांच्याकडे खालील खाती देण्यात आली होती. तर पाहून घेऊयात आपण कोणकोणती. तर वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क, आणि या व्यतिरिक्त त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये विक्रमी 6 वेळा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून पद भूषवले असून त्यांनी अनेकदा राज्याचा अर्थसंकल्पही सादर केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यरत होते. तथापि ताज्या बातम्यांनुसार 28 जानेवारी 2026 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले. तर अजित पवार 18 जानेवारी 2025 रोजी त्यांची बीडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. आणि बीडचे पूर्वीचे पालकमंत्री कोण होते? तर त्यांच्या आधी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. यानंतर दुसरा प्रश्न, तर कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रोहित शर्माला. कोणाला? तर रोहित शर्माला. तर विद्यार्थ्यांनो, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून प्रतिष्ठित मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर क्रिकेटमधील अतुलनीय योगदान आणि उत्कृष्ट नेतृत्वासाठी हा सन्मान देण्यात येत आहे. तर महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहे? तर पुरस्कार मानद डॉक्टरेट ऑफ लेटर्स आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, संस्था तर अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे. कारण काय आहे? तर क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरी, हिटमॅन म्हणून ओळख आणि नेतृत्वाचा गौरव यासाठी. आणि प्रसंग पाहून घेऊया. तर विद्यापीठाचा 10वा दीक्षांत समारंभ आहे. यानंतर तिसरा प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले
स्वातंत्र्य आणि बालस्नेही पॉक्सो न्यायालय कोठे उभारण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पुण्यामध्ये. कोठे? तर पुण्यामध्ये. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या महाराष्ट्रातील पहिले स्वातंत्र्य आणि बालस्नेही पॉक्सो न्यायालय पुणे शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरामध्ये या ठिकाणी उभारण्यात येत आहे. तर महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहे? तर उद्देश आहे याचा तर बाललैंगिक अत्याचाराचे खटले जलद गतीने निकाली काढणे आणि मुलांना भीतीमुक्त वातावरण देणे. आणि विद्यार्थ्यांना याची वैशिष्ट्य काय असणार आहे? तर ही 4 मजली वातानुकूलित इमारत पूर्णपणे बालस्नेही म्हणजेच चाइल्ड फ्रेंडली असणार आहे, ज्यामध्ये मुलांसाठी खेळण्याचे क्षेत्र, समुपदेशन कक्ष आणि पीडित साक्षीदारांसाठी विशेष सुविधा देखील असणार आहेत. तर प्रकल्प तर हे न्यायालय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारले जात आहे आणि हे न्यायालय पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या बदल्यात उभारले जात असून यामुळे बालकांच्या सुरक्षेसाठी एक सुरक्षित कायदेशीर वातावरण देखील निर्माण होण्यास मदत होणार आहे. यानंतर चौथा प्रश्न, तर 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंद घालणारा जगातील दुसरा देश कोणता बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तो बनला आहे फ्रान्स हा देश. कोणता? तर फ्रान्स हा देश. तर विद्यार्थी मित्रांनो, 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर करणारा फ्रान्स हा जगातील दुसरा देश ठरला आहे. तर या निर्णयाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. तर पहिली बंदी, 16 वर्षाखालील मुलांसाठी अशी बंदी लागू करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. आणि विद्यार्थ्यांनो, याचे उद्देश काय आहे? तर मुलांचे मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवणे, सायबर बुलिंग रोखणे आणि त्यांच्या स्क्रीन वेळेवर मर्यादा आणणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहेत. आणि विधेयक तर फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीने नुकतेच हे विधेयक मंजूर केलेले असून ते आता अंतिम मंजुरीसाठी सिनेटमध्ये पाठवले जाईल. आणि इतर देश तर डेन्मार्क आणि नॉर्वे सारखे देशही अशाच प्रकारचे कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनो, पाचवा प्रश्न, तर बनारस साहित्य महोत्सव 2026 मध्ये भारतेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, नमिता गोखले यांना. कोणाला? तर नमिता गोखले यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, बनारस साहित्य महोत्सव 2026 मध्ये प्रतिष्ठित नमिता गोखले यांना त्यांच्या उल्लेखनीय साहित्य कारकिर्दीसाठी भारतेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. तर या पुरस्काराचे नाव आहे भारतेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार, म्हणजेच लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुरस्कार विजेत्या तर नमिता गोखले आहेत. प्रख्यात लेखिका आणि जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या सहसंस्थापक आहेत ह्या. आणि या पुरस्काराचे स्वरूप काय आहे? तर संपूर्ण 1,00,000 रुपये रोख सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र हे पुरस्काराचे स्वरूप आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न, तर राज्यातील स्थानिक आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी एक जिल्हा एक पाककृती हा उपक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये नुकताच सुरू करण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांनो, राज्यातील स्थानिक आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना उदाहरणार्थ आग्र्याचा पेढा, मथुराचा पेढा हे प्रोत्साहन देऊन त्यांना जागतिक स्तरावर आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एक जिल्हा एक पाककृती हा उपक्रम नुकताच सुरू केला आहे. तर याचे मुख्य उद्देश काय आहेत? तर प्रत्येक जिल्ह्यातील विशेष देशी पदार्थांना लोकप्रिय करणे आणि जीआय टॅग मान्यता मिळवून देणे. तर अंमलबजावणी याची तर उत्तर प्रदेश दिनानिमित्त लखनौ मध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये या योजनेचे अनावरण करण्यात आले आहे. आणि विद्यार्थ्यांनो, या उपक्रमाअंतर्गत विविध जिल्ह्यांतील स्थानिक खाद्यपदार्थांची ओळख निर्माण करून स्थानिक रोजगाराला चालना दिली जाणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, 7वा प्रश्न, तर आपल्या भारत देशामधील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अहमदाबाद गुजरात मध्ये. कोठे? तर अहमदाबाद गुजरात मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन केंद्र गुजरात मधील सानंद येथील
खोराज येथे सुरू करण्यात आले आहे. तर अझिस्ता स्पेसच्या प्रकल्पाचे नाव पाल्मनारो असे आहे, जे खाजगी क्षेत्रातील उपग्रह आणि प्रगत ऑप्टिकल पेलोडच्या स्वदेशी उत्पादनावर केंद्रित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याची मुख्य वैशिष्ट्ये काय असणार आहेत, सर्वांनी लक्ष द्या. तर स्थान आहे खोराज, सानंद, गुजरात आणि उद्घाटन तर गुजरातच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिलान्यास करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनी तर ही फॅक्टरी अझिस्ता स्पेस या खाजगी कंपनीची आहे आणि याचे महत्त्व तर हे केंद्र उपग्रह उत्पादनासाठी उच्च स्तरीय तंत्रज्ञान आणि प्रगत इलेक्ट्रो ऑप्टिकल पेलोडच्या निर्मितीला चालना देईल, ज्यामुळे आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 8वा प्रश्न, तर सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज उन्नती हा उपक्रम कोणत्या राज्याने नुकताच सुरू केला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राजस्थान या राज्याने. कोणत्या राज्याने, तर राजस्थान या राज्याने. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात सविस्तरपणे. तर सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि रखडलेले प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राजस्थान राज्याने राज उन्नती हा उपक्रम नुकताच सुरू केलेला आहे. तर हा उपक्रम केंद्र सरकारच्या मॉडेल्सवर आधारित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रगती म्हणजे काय, तर प्रो ऍक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राज उन्नती बाबत महत्त्वाचे मुद्दे देखील आपण पाहून घेऊयात. तर याचे उद्दिष्ट आहे तर सरकारी योजना, सार्वजनिक तक्रारी आणि प्रमुख प्रकल्पांमधील विलंब दूर करणे आणि याची प्रक्रिया. तर या अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला जातो. विशेषतः ही प्रणाली पारदर्शक आणि ICT आधारित म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आधारित आहे, जी प्रगत प्रशासनासाठी काम करते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रशंसा, तर राजस्थान सरकारने या उपक्रमाद्वारे प्रगती मॉडेल राबवणारे पहिले राज्य म्हणून मान मिळवला असून केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी याचे कौतुक देखील केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच वयाच्या 61व्या वर्षी निधन झालेले इलियास पाशा हे कोणत्या खेळाशी संबंधित होते, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, हे होते फुटबॉल या खेळाशी संबंधित. कोणत्या, तर फुटबॉल या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर नुकतेच वयाच्या 61व्या वर्षी म्हणजेच 22 जानेवारी 2026 रोजी निधन झालेले इलियास पाशा हे भारतीय फुटबॉल खेळाशी संबंधित होते. तर खेळाडूची माहिती, तर ते आपल्या भारताचे माजी बचावपटू होते, ज्यांनी प्रामुख्याने उजव्या विंग बॅक म्हणून काम केले होते. तर क्लब कारकीर्द आहे त्यांची, तर इलियास पाशा हे ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबचे दिग्गज खेळाडू होते. तर त्यांनी क्लबचे नेतृत्वही केलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कारकीर्द आहे त्यांची, तर त्यांनी 1987 मध्ये वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले आणि नेहरू कप 1987 आणि 1991 सारख्या स्पर्धांमध्ये आपल्या भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तर त्यांचे निधन, तर दीर्घ आजारामुळे बंगळुरू येथे त्यांचे निधन झालेले आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण. तर ब्रिंग इट ऑन, द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, दीपा मलिक यांच्या. कोणाच्या, तर दीपा मलिक. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रिंग इट ऑन, द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक आपल्या भारताच्या प्रसिद्ध पॅरा ॲथलीट डॉक्टर दीपा मलिक यांच्या जीवनावर आधारित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक त्यांच्या आत्मचरित्रात्मक संस्मरणाचे रूप असून ते शारीरिक आव्हानांवर मात करून पॅरालिम्पिक पदक जिंकण्यापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखवते. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थ्यांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताने कोणत्या ठिकाणी मृत्यू झाला, तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा.
आणि विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी कॉमेंटमध्ये कळवा. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.